मंगळवार दिनांक 16 जुलै. पंचायत ही हिंदी सिरियल 8 एपिसोड्सची संपवली. कंटिन्यूडच होती. थोडक्यात दाखवलं की जो सचिव असतो तिथला, तर त्याला पुढे मोठ्या पोस्टची IAS किंवा कुठल्या कॅडरमध्ये जायचं असतं. तो MBA ची एक्झाम ची तयारी करत असतो, कॅट एंट्रन्स एक्झामची. आणि मागच्या वेळेस त्याची हुकली असते, तर ती आता तो म्हणजे क्लिअर करायचा प्रयत्न चालला असतो त्याचा. आणि त्याला मागे म्हणजे जबरदस्ती ते जे एक विधायक असतात, तर त्यांच्यामुळे रेझिग्नेशन द्यावं लागलं असतं. तर ह्या लोकांना ग्रामपंचायतीच्या कोणालाच म्हणजे प्रधान आणि इतर लोकांना ते मंजूरच नसतं. तर सगळ्यांचेच प्रयत्न चालले असतात की तो पुन्हा सचिव व्हावा किंवा त्याला यावं. तर ह्याला म्हणजे बडतर्फ किंवा याला काढून टाकायचे याच्यामुळे नवीन सचिवची नियुक्ती झालेली असते. तर हे लोक तो नवीन सचिव जॉईनच होऊ नये म्हणून ऑफिसच उघडत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याला हॅरेस करायचा प्रयत्न करतात. मग तो जो विधायक असतो, ज्याच्या कृपेने तो दुसरा सचिव आला असतो, तर त्याला तो फोन करतो. तर ते लोक म्हणजे त्याला म्हणजे विधायक धमक्या देऊन किंवा तो कसं तरी करून हे लोक येतात त्या ऑफिसचे ते. पण असा माहोल क्रिएट करतात की तो जॉईन होऊ शकत नाही. ते म्हणतात ठीक आहे, तू कुलूप तोड, हे कर ते कर, आणि पण हे इथे असं आहे की तसं आहे. आणि तेवढ्यात मग त्या लोकांना फोन येतो की त्या विधायकवर केस चाललेली असते आणि त्याच्याकरता तो गेलेला असतो. तर त्याला अरेस्ट होते, जेल होते, की त्याच्यावर हे येतं की त्यांनी कुत्र्याला मारून त्याचं मांस खाल्लं म्हणून. तर मग झालं, मग याचं काय नाहीच. मग आणि त्याच्यावर म्हणजे हे प्रूफ होते की ह्याच्यावर खोटे आरोप लावलेत ज्या सचिवला बडतर्फ केलंय त्याला, आणि त्याला परत घेण्यात यावं. तर हा म्हणजे थोडासा डिप्रेस्डच असतो. इथे परीक्षा तर त्याला द्यायची असते, पण त्याला गावाशी पण तो अटॅच झालेला असतो. तर त्याचा मित्र म्हणतही असतो, काय आता करणार तू? बघीन मी काय करायचं ते वगैरे. आणि तेवढ्यात त्याला ही बातमी कळते की तुमची पोस्ट तुला. मग काय, तो आनंदाने परत येतो, परत जॉईन होतो. मग जॉईन झाल्यावर परत मग आता विधायक सुटल्याचं कळतं काही दिवसांनी. आणि ह्याचं आणि हिचं मूक प्रेम प्रकरण चालू असतं त्या प्रधानच्या मुलीचं. दोघेही बोलत नसतात म्हणजे एकमेकांशी, म्हणजे एक्सप्रेस करत नसतात की आहे, पण दोघांचंही एकमेकांची कडेची ओढ दाखवली. आणि जो एक दुसरा म्हणजे एक मेंबर असतो त्यांचा पंचायतचा, तर ज्याचा मुलगा शहीद झालेला असतो, तर त्याला गव्हर्नमेंट तर्फे 50 लाख रुपये मिळाले असतात. पण तो म्हणतो, तर माझं कोणीच आहे, मी काय करू त्या 50 लाखांचं? त्याच्यामुळे त्यांनी तो चेक तसाच त्या एका दुसऱ्या उपसचिवकडे देऊन ठेवलेला असतो. मग ह्या लोकांना कळते की त्याची बायको प्रेग्नंट आहे. आणि मग म्हणजे सगळ्याच गावात आनंद होतो, पार्टी वगैरे असं करतात. पण त्याच्या आधी प्रधानमंत्री घर म्हणजे स्वस्त घर योजना तिथे येते. तर त्या योजनेमध्ये एकाला पाहिजे असते, त्याचं स्वतःचं घर असतं, पण तरी म्हातारीला त्याच्या आईला वाटत असतं की मोठं घर असावं असं छान. तर ती उगीच कार्यालयात येते आणि खोटंच सांगते की मला मुलांनी घरातनं बाहेर काढलंय वगैरे, मला घर पाहिजे वगैरे. आणि मग ते खोटं नाटक करून खोटंच मुलाला म्हणते की मी इथे झोपड्यात जाऊन राहते वगैरे. कारण हे लोक येतात सर्वेला, तर दिसतं की ती जेवण वगैरे घेऊन जातात ते वगैरे असं. पण मग कळते खरं.
कारण डॉक्टर येतात, डॉक्टर तिला गोळी देतात, त्या गोळीची रिॲक्शन होते आणि ती आजारी पडते. मग हे लोक कसं तरी तिला समजवतात वगैरे, मग ती तयार होते. त्यामुळे तुमच्यापेक्षाही दुसऱ्या लोकांना गरज आहे त्यांना घेऊ द्या. तर आता या डिस्ट्रीब्युशन मध्ये जेव्हा लिस्ट लागते नावं, तर पूर्व भाग आणि पश्चिम भाग, तर हा जो प्रधान असतो तर तो राहत असतो पश्चिम भागामध्ये. तर तो तिथल्या 8 म्हणजे 12 लोकांची जी लिस्ट लागते त्याच्यात 8 लोकांना तिथे घर देतो आणि 4 लोकांनाच दुसरे. ते जे भूषण वगैरे दुसरा एक ग्रुप असतो 4 जणांचा त्याच्यात, तर ते लोक त्यांची चिडचिड चिडचिड सुरू होते. मग ते जाऊन मग तेवढ्या त्या मीनवाईल विधायक सुटतो बेलवर वगैरे. ते जाऊन भेटतात आणि ते म्हणतात हे बा तुम्ही असं करा म्हणे की, आणि फुलोरा गावाचे रस्ता पण बनवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही समझौता करा आणि मोठेपणा दाखवून असं हे करा की शांती समझौता म्हणून, आणि रोड बनवून घ्या. म्हणून तो येतो. तर त्याची एक अजून कंडिशन असते की मी एक कबूतर उडवीन शांतीचं दूत म्हणून. म्हणून मग हे लोक एक कबूतर अरेंज करतात. पण ते उडवण्याच्या याच्यात वेळ खूप लागतो आणि हा तेवढ्या वेळापुरतं इतकं घट्ट पकडलेलं असतं त्यांनी कबुतराला की जेव्हा तो उडवतो ते मरूनच पडतं खाली. झालं. मग परत ज्याचं कबूतर असतं तो चिडतो. मग हे लोक परत इंटरव्ह्यू देतात चॅनलला की ह्यांनी कुत्रा मारून खाल्ला कबूतर, तर अजून कोणाकोणाला मारतील वगैरे. तर झाला हा भडकतो. तो म्हणतो मी त्याचं काय बरं वाईट करीन म्हणेन, त्याला माफी मागायला सांगा पुन्हा इंटरव्ह्यू घेऊन. तर हा परत इंटरव्ह्यू देतो आणि परत हे म्हणतो की मला धमकी देतोय तो विधायक आणि मी काही कोणाला घाबरणार नाही वगैरे. तो मारेकरी वगैरे घालतो त्याच्यावर. तर आता हे लोक म्हणतात काय करायचं आपण. तर मीनवाईल त्याला म्हणजे त्या विधायकला सगळ्यांनी सांगितलं असं कुत्रा तुझ्यावर मारल्याचा आरोप आलाय, कबूतर मारल्याचा आरोप आलाय, तर तुझ्याकडे आता घोडा आहे तर तू प्राण्यांपासून जरा दूर राहा. म्हणून तो विकायला काढतो आणि तो म्हणतो फुलोरो गावातले मी कोणालाच विकणार नाही. म्हणून मग हे लोक काय आयडिया करतात की एका याची मुलीचा जावई त्यांना पाठवतात आणि तो घोडा गावात घेऊन येतात आणि मग नारे लावत राहतात की जो हमसे टकराएगा चूर चूर हो जाएगा वगैरे. तर तो जो भूषण असतो यांच्या अँटी फुलोरा नसतो म्हणजे अँटी प्रधान गँग, तर तो जाऊन सांगतो की अरे ह्या लोकांनी मला फसवलं, तो घोडा आमच्याच गावात आलाय. झालं. मग त्या सरपंचचं डोकं आपलं विधायकचं डोकं परत फिरते. तो गन घेऊन निघतो. ह्या लोकांना जसंच कळते तर हे लोक तयार राहतात. पण मग ही नीना गुप्ता म्हणजे प्रधानची बायको जी म्हणते असते, ती म्हणते की खून खराबा नको, पण आपण आपलं पण प्रेस्टिज जपलं पाहिजे. पोलिसही येतात, मध्यस्थी होते, सगळं प्रकार होतात. तेवढ्या पुरतं ते लोक चालले जातात आणि झालं. मग एक 8-15 दिवसांनी याची परीक्षेची तारीख असते, तर हा जायला निघतो. हे लोक सगळे त्याला बस स्टॉपवर सोडायला जातात, रस्त्यावरच बस थांबते. तर तो विधायकनी 2 यांना अरेंज केलं असतं परत गोळीबार मारायला. तर हा बसमध्ये चढतो कसा तरी आणि मग हे लोक तिथे गोळीबार करत त्यांच्या मागे येतात आणि प्रधानला गोळी लागतेच, म्हणजे मारतातच. ऍडमिट होतो, तो वाचतो, पण बरंच रक्त गेलेलं असतं. मग हा दुसऱ्या दिवशी परीक्षा वगैरे देऊन जेव्हा येतो तेव्हा त्याचं डोकं फिरते. तो म्हणतो की आपण हे असं सहन करायचं नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हे लोक बाहेरच येत असतात हॉस्पिटलमधनं की विधायक आणि त्याचे चमचे लोक भेटायला आलेले असतात. हा म्हणतो बिलकुल भेटायचं नाही आणि मग तिथेच त्या लोकांची आपसात जुंपते, हाणामारी होते. झालं. मग पोलीस सगळ्यांनाच अरेस्ट करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि म्हणतात हे आहेत उद्याचे आपले होणारे म्हणे सरपंचचे इलेक्शन होणार आहेत, ह्यांच्यातलेच नेते येणार आहेत, बघू कोण. म्हणे पोलीस केस झाली तर थोडीच कोणाला काही घेत आहे. आणि मग तिथेच तो एपिसोड संपवलाय. पण पुढे त्याचं काहीतरी म्हणजे कंटिन्यू चौथा सीझन येणार असं दिसतंय, कारण नुसतंच तिथे पोलीस कोठडी करून तर चालणार नाही ना. आणि ह्याच्या याच्यात दाखवलंय की डोक्यात की जर मी समजा हे क्लिअर केली एक्झाम कॅटची आणि जर माझ्यावर पोलीस केस दर झाली तर मग मला माझी पोस्ट पण जाणार. आणि तो विधायक तर बसलाच असतो की आपलं तर गेलंच मग आपली जर पोलीस केस झाली.
तर आता पुढे काय होतं हे बघायचं पुढच्या सीझन मध्ये. छान आहे, मजा येते बघायला, इंटरेस्टिंग आहे.